अरे जय श्री। अरे कल भी प्यार करते थे हम तुमसे, आज भी प्यार करते हैं, मरते दम तक प्यार करते रहेंगे। और ऊपर वाला ने चाहा तो आने वाले जन्म में भी हम तुमसे प्यार करते रहेंगे। आई लव यू, आई लव यू। आज आहे 14 फेब्रुवारी। 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे। संपूर्ण देशभरात व्हॅलेंटाईन डे साजरा करताना आपल्याला जोडपं पाहायला मिळतात आणि आपल्यासोबत व्हॅलेंटाईन डे निमित्त खास जोडपं म्हणजे अगदी डॅशिंग म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, डॅशिंग असं जोडपं आपल्यासोबत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर नेहमी चर्चेत असणारं असं एक जोडपं आहे, ते म्हणजे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या सहपत्नी। सर, आज व्हॅलेंटाईन डे आहे, सर्वात प्रथम तर तुम्ही मॅडमला काय गिफ्ट दिलात? राज की बात बताए, हम क्या इतने पागल है? हाँ? अरे जो दिया जाता है वो बताया नहीं जाता, और जो खुल के किया जाता है वो छुपाया नहीं जाता। आई लव यू जयश्री। अगदीच। मॅडम, तुम्ही काही सरांना गिफ्ट दिलंय काही असं? अभी राज की बात तो हम भी बताना नहीं चाहते हैं की जे साहेबांना दिलं ते तर नाही सांगू शकणार, परंतु वही दिया जो आज के दिन देना चाहिए, एक प्यार भरा। नक्कीच व्हॅलेंटाईन डेचं असं रूप आणि तुम्ही अगदी ब्लॅक कोट, अंगठी, गॉगल, मॅडम तुम्ही सुद्धा देखील असं व्हॅलेंटाईन डेचा रेड कलर, असा रेड कलर, लाल कलर हा प्रेमाचं प्रतीक मानला जातं आणि तुम्ही आज व्हॅलेंटाईन डे निमित्त लाल कलर देखील घातलेला आहे। सर, तुमचंही लव्ह मॅरेज आहे, अगदी सुरुवातीपासून ते आतापर्यंत सोबत आहात। तुमच्या कॉलेज लाईफ बद्दल थोडीशी एक झलक दिखला जा। हाँ? देखो भाई, मी तुम्हाला एकदम थोडक्यात सांगतो की आमचा प्यार है ना, आमचा प्यार है, जो बोलते हैं ना एक अजूबा, दो अजूबा, तीन अजूबा, वो सारे अजूबे जहां खत्म होते हैं ना, उसके जाके आगे हमारा प्यार था। हमारा प्यार, हम जब पढ़ने लिखने में थे, जब भी वही कहानियां हमारे नाम की चर्ची जाती थी, जो आज हमारे इतने साल के बाद, शादी के बाद हमारे प्यार के बारे में बोली जाती है। सांगायचं तात्पर्य की आर्टिफिशियल हे कधी टिकत नसते आणि नैसर्गिक हे कधी संपत नसते। तसं म्हणजे महाविद्यालयीन आयुष्यामध्ये मी तुम्हाला म्हणेल की लवेरियाची जी म्हणजे लवेरियाचं जे टॉनिक आहे, मी लवेरियाचा आजार म्हणणार नाही, लवेरियाचं टॉनिक जे घेईल ते आयुष्यातला सगळ्यात आनंदी माणूस असेल। म्हणून प्रेम विवाह करून विवाह होत राहणं ही काळाची गरज आहे। ते प्रेम जे नैसर्गिक कॅचिंग मधून होतंय, म्हणजे पोट्टी पटाना है तो नाम अपन का, म्हणजे ज्या प्रकारे आपण एखाद्या मुलीला म्हणजे अगदी हळवे होऊन प्रेमात पडतो, ते प्रेम, ती सनसनाटी आयुष्यातली, आयुष्यभर न संपणारी, त्याच्यातून माणूस जर गेला नाही ना तर आयुष्यामध्ये माणसानं ते कमवलं नाही। आणि जयश्रीच्या बाबतीमध्ये महाविद्यालयीन शिक्षण शिकत असताना जयश्रीला पटवल्याच्या नंतर एक मोठा काळ, पापड़ बेलने पड़े भाई, पापड़ बेलने पड़े एकदम से। हाँ, तो ये भी नहीं बोलती थी क्योंकि ये भी बड़ी सख्त थी, इसका बाप बड़ा उससे डबल सख्त था, स्क्वेअर बोलते हैं, स्क्वेअर था इसका बाप। त्याच्यामुळे त्या प्रेमामध्ये सगळ्या गोष्टी आल्या। त्या प्रेमामध्ये जेल म्हणजे काय म्हणतो त्याला, संघर्षातली जेल आली। म्हणजे लग्नाच्या पूर्वीचं सांगायला लागलो मी तुम्हाला, म्हणजे लग्नाच्या नंतरची ती अलीकडच्या काळातली जेल वेगळी, अर्थ रोडवाली जी तुम्ही चॅनलवाल्यांनी पाहिली, त्याच्या अगोदरचा तो संघर्ष, महाविद्यालयीन संघर्ष, त्याच्यात म्हणजे जयश्री सोबतचा माझा एक अपघात सुद्धा आहे गाडीमध्ये। म्हणजे त्यावेळेस तर लग्न झालेलं नव्हतं, मी आणि जयश्री
एका महाविद्यालयाच्या प्राचार्याने एका महाविद्यालयाच्या डायरेक्टरनी काही गडबड केली होती विद्यार्थिनीसोबत, तर ते डायरेक्टरच्या संबंधित लोक आणि प्राचार्य लोक एका हाताने टाळी वाजत नाही म्हणल्यानंतर अक्षरशः मी आणि जयश्रीने त्यांचा पूर्ण कार्यक्रम करून टाकला होता. कपडे उपडे पूर्ण गाडी उडी ओके करून टाकली होती त्या डायरेक्टरची आणि प्राचार्यांची. ते नाव घेणं संयुक्तिक राहणार नाही. मग ते केल्याच्या नंतर, कारण त्यावेळेस आहे ना फार जड होतो. प्रेम बघा, लग्न झालेलं नाही, 2 जण एका गाडीत, त्याच्यासोबत दुसरे 7-8 जण, 7 लोकांची गाडी असते, 10-12 जण मारुती व्हॅनमध्ये, आणि रात्री गेलो वापस येत होतो, प्रचंड मोठ्या बातम्या वगैरे, अपघात झाला. अपघात झाल्याच्या नंतर जयश्री एका बाजूला पडलेली, मी एका बाजूला पडलेलो. परंतु त्या अवस्थेमध्ये मी म्हणत होतो अपघातामध्ये सगळेच गेले की काय, मी म्हणतो सब खतम. म्हणजे मला जे लोकांनी सांगितलं की मी असं बडबडत होतो, त्यावेळेस जयश्री म्हणत होती कुछ नाही, इसको पहिले दवाखाने में लेके चलो. म्हणजे स्वतःचं ते सगळं लागलेलं जखमा आहेत ते सगळं सोडून यांना आधी दवाखान्यात घेऊन जा. म्हणजे हे की नाही असं, म्हणजे ज्याला म्हणतो आजकालच्या म्हणजे जे एआय वालं नाही आहे, हे निसर्गवालं आहे. म्हणून लवेरिया फार महत्वाचा आहे. आणि मी तर म्हणतो लवेरियासाठी जे करता येईल म्हणजे आयुष्यामध्ये ते प्रत्येकानं आपल्या केलं पाहिजे. आणि मला वाटतं की ते एक जीवनातला वेगळा क्षण असेल. नक्कीच, जसं तुम्ही आता देखील म्हटलात की मॅडमला इम्प्रेस करण्यासाठी अनेक पापड बेलले तुम्ही, असं जसं म्हटलात. तुम्ही कॉलेज विद्यालयीन जेव्हा शाळेमध्ये विद्यालयात होतात, स्टडी करत होतात, तेव्हा मॅडमला इम्प्रेस करण्यासाठी काय काय करावं लागलं? म्हणजे जेव्हा पहिली भेट पासून ते अगदी तुम्ही प्रपोज करेपर्यंत असं काय नक्की प्रवास आणि काय काय तुम्ही मॅडमला इम्प्रेस करण्यासाठी केलं? नाही, इम्प्रेस म्हणण्यापेक्षा जेव्हा तुम्ही आयडिओलॉजिकली फिट असता त्यावेळेस मी जे नैसर्गिकरित्या सार्वजनिक आयुष्यामध्ये आणि स्वतःच्या जीवनामध्ये करता येईल ते करत होतो. कारण तिला असं म्हणजे चमक धमक दाखवून फायदाच नव्हता ना. कारण ती, विचार करा, ज्येष्ठ पत्रकार किशोर कुलकर्णी साहेब जे संपादक होते म्हणजे याचे दैनिक मराठवाड्याचे, आणि नंतर मग ते एका दुसऱ्या तुमच्याच ह्या दैनिकाला आले लोकमतला, त्यांच्याकडे ती मला वाटतं सिटी रिपोर्टर होती. त्याच्यामुळे ती एवढी परिपक्व होती की तिच्यासमोर खोटं नाटं तर काही भाई वो तो नाही चलने वाला. तर मग तिथं इम्प्रेशन काय होतं, तर इम्प्रेशन हे होतं की तुम्ही किती आयडियल आहात, म्हणजे किती तुम्ही म्हणजे स्वतःला सिद्ध करू शकता. तर अकॅडमिकली असेल किंवा सोशली असेल किंवा तुम्ही रिन्युअन्ड पॉलिटिशियन्स सोबत पंगा घ्यायचं तिला आधीपासूनच आवडतंय. तिनं मला जर कशातून आवडलेलं असेल तर मी जे पंगा घेणारी जी माझी हे आहे फिर जैसा, मग मी कोणाची भाडबीड ठेवत नाही. तुम्ही बघितलं ना, मी मग भाषेवरली भाडबीड असेल तर मी कधी म्हणजे मी, तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही राज ठाकरेला सुद्धा सोनवून टाकलं की तुझ्या याच्यामध्ये, जसं मी म्हणालो होतो की स्वतःच्या पिक्चरमध्ये ज्यावेळेस आमिर खान येतो त्यावेळेस तो म्हणतो की मला मराठी येत नाही, तिथे तू चालून जातो. पण दुसऱ्यांनी मराठी बोलायला येत नाही म्हणलं की सिक्युरिटी गार्डवर त्याच्यावर मी सुनवून टाकणारा माणूस. म्हणजे मी भाडबीड ठेवत नाही. आणि त्या अर्थानं सांगतो की जयश्रीला माझी भाडबीड किसी की नाही रखताना भाई फाट डालताना, ते मला वाटतं तिला खूप आवडलेलं होतं. नक्कीच, जसं आता सरांनी सांगितलं की तुम्ही ज्या प्रकारे फाट घालताना भाय अशा प्रकारचं होते, नक्की कोणता किस्सा आहे जो असं तुम्हाला एक सर्वात आधी आवडला आणि तुम्ही त्यातून इम्प्रेस झालात? असं अचानक भयानक तर काही प्रेम झालेलंच नाही. कारण आम्ही ज्या युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये होतो तर आधीच युनिव्हर्सिटी कॅम्पस म्हणजे अगदी मुवमेंट मधलं कॅम्पस आहे. तिथे विद्यार्थी घडतात, म्हणजे फक्त काही एज्युकेशनने घडत नाहीत, तर तिथे विद्यार्थी सर्वांगाने घडत असतात. आणि यांचं मेडिकल कॅम्पस आणि माझं लॉचं कॅम्पस म्हणजे युनिव्हर्सिटीचा रोड, माझ्या कॉलेजला क्रॉस करूनच युनिव्हर्सिटीला जाता येतो. आणि कॉलेज टाईममध्ये हे तर स्टुडंट लीडर होतेच, पण मी सुद्धा काही कमी नव्हते. आमच्या युनिव्हर्सिटी ज्या वसतिगृहात मी राहायचे तिथे असे 1, 2, 3, 4, 5 असे खूप सारे वसतिगृह होते मुला मुलींचे. आम्ही सगळे एकत्रच असायचो, त्यामुळे आमची युनिटी, मोठा मॉब हे सगळं असायचं. आणि प्रश्न असायचे छोटे मोठे विद्यार्थ्यांचे असायचे, युनिव्हर्सिटीतले असायचे, कधी प्रश्नपत्रिकेच्या बाबतीतले असायचे. तर मुवमेंट करायचो. मला आधीपासूनच मुवमेंट वगैरे आणि जे सत्यासाठी लढणं वगैरे
जे की मला अंगभूत माझ्या वडिलांकडून आलेलं आहे. ते स्वातंत्र्य सैनिक होते, अतिशय खरे. हम भी जो है डाकू के खानदान से आए. तुम्हारी डाकू की हाँ तो फिर क्या बोल रहे हो? खानदान का कोई वैल्यू नहीं होता. अरे देश के लिए लड़ने वाला नहीं, स्वातंत्र्य में खड़ा हम होता है. डाकू के खानदान से. डाकू हमारा वाकू से युद्ध कुछ चलने वाला होता नहीं. है. यहाँ स्वातंत्र्य की हत्या के लिए प्रेमाची गोली खाने वाला जुगलबंदी चाहिए. आपल्यात आता पाहायला डाकू की मिळते. जरूरत नाही, गोली खाने वाला चाहिए. समजे सच्चा देशभक्त अरे, चाहिए. ये आणि माझे वडील तेव्हा जेलमध्ये सुद्धा होते, पोर्तुगीजच्या जेलमध्ये होते. त्यांनी गोळे सुद्धा खाल्ले होते गोवा स्वतंत्र होण्यासाठी. आणि माझ्या वडिलांचं एकच होतं की बेटा, म्हणजे माझं जे गाव आहे ते अतिशय दुर्गम, तुम्हाला माहित असेल कदाचित, अगदी महाराष्ट्राच्या बाँड्रीवर, तेलंगणा आंध्र बाँड्रीवरती जे आहे माझं गाव माहूरगड, रेणुका मातेचं माहूर. तर अशा ठिकाणी मी होते जिथे संध्याकाळी 4 वाजल्याच्या नंतर फक्त डोंगर आणि हेच, तिथून एकही बस सुद्धा नव्हती किंवा कोणतीच फॅसिलिटी नव्हती बाहेर जाण्यासाठी, गावाच्या बाहेर जाण्यासाठी. अगदी माळावर, छोटा काश्मीर म्हटलं तरी चालेल. मग अशा ठिकाणाहून मुलांचं मुलींचं 10वी पर्यंत शिक्षण झालं म्हणजे त्यांचं कॉलेज संपलं. परंतु अशा परिस्थितीत देखील माझ्या वडिलांनी मला माहूरसारख्या ठिकाणाहून एक विश्वास दाखवून त्यांनी मला बाहेर शिकायला टाकलं. त्यांनी मला एकच गोष्ट फक्त डोक्यात टाकली की बेटा, एक गोष्ट लक्षात ठेव, आधी तुझं लग्न आणि आधी तुझं जे प्रेम झालं पाहिजे ते तुझ्या करिअरवर, तुझ्या शिक्षणावर, आणि त्यानंतर तुला मोकळीक आहे. तुला जर वाटलं तर अरेंज मॅरेज करू, तुला जर कुणी पसंत आलं मनातून, पण आपला ब्रेनचा सारासार विचार करायचा आणि हे ठरवायचं. आणि जेव्हा मी कॉलेजला होते, अशीच युनिव्हर्सिटीमध्ये आमचे आंदोलन असायची. यांचे तर फार जोरदार धमाकेबाज आंदोलन असायचे. हे आम्हाला कॉपरेट करायचे, निश्चितच आम्ही सुद्धा यांना कॉपरेट करायचो. म्हणजे फर्स्ट सॉ अँड लव असा काही प्रकार नव्हता. खूप मुवमेंट केले, खूप आंदोलन आम्ही सोबत केले. खूप स्ट्रगल करावं लागलं म्हणायचं सरांना. नाही, ते पण मला वाटत नाही की यांचं बघितला प्रेम झालं किंवा असं काही, मला ते काही झालं नाही. मग नंतर अचानक सुट्टीमध्ये मी घरी गेले, व्हॅकेशनमध्ये. बघते एक दिवस उठले, माहूरचं म्हणजे पर्यटन स्थळ आहे, खूप मोठं आहे, दैवत आहे. तर दुपारी 12च्या सुमारास 5-6 गाड्या माझ्या घरासमोर, एवढे मोठे लोक भरलेले, आणि बघते तर काय जरा बाहेर, म्हणजे अगदी त्यांना राहवलं नाही तुम्ही तुमच्या घरी गेल्यावरती. करेक्ट. आणि आले आणि डायरेक्ट घरात. मी म्हणते काय आहे, नाही घरी आलो मागणी घालण्यासाठी. थेट लग्नाची मागणी. लग्नाची नाही, त्यांनी त्याच्या आधी मला एसटी मध्ये, मी जे गावाला जात होते तेव्हा त्यांनी मला एसटी पीसीओ असायचे पूर्वी, काही मोबाईल नव्हते, काही असं काही साधन नव्हतं. तर गावी फोन करत होते घरी. तर एसटीडीच्या एक छोटा आणखी एक अँटी चेंबर असल्यासारखं असायचं, काच लावलेलं ते पीसीओ. त्याच्यामध्ये येऊन यांनी मला एक पप्पी घेऊन सांगितलं होतं, आय लव्ह यू. इसने तो फाट डाला. तेरा साथ है कितना प्यारा तो मैं क्यों छोडू. तो त्यांनी मला आय लव्ह यू म्हटलं होतं, पण मी त्याला उत्तर दिलं नव्हतं. मी गावी गेले, त्याच्यानंतर घरी डायरेक्ट मला तिथे आवडला. म्हटलं नाही, हा माणूस यांनी मला म्हटलं आणि याला मी पटेपर्यंत त्याने फार काही वाट बघितली नाही, हा घरी आला. तर ते काय माझ्या वडिलांनी फार सिरियसली घेतलं नाही, ठीक आहे येत असतात. आणि शिक्षण तर माझं चालूच होतं. म्हटलं म्हणजे मुलीचं करिअर मी एवढ्या याच्यातून शिकवलं, चालूच होतं. त्यानंतर परत गेल्यावर पण फार मग आमच्यामध्ये खूप अंडरस्टँडिंग वगैरे असं हे नाही. आम्ही आधीच ठरवलं होतं की लग्न करायचं कधी, जेव्हा आपलं करिअर व्हायचं. तुमचं करिअर झालं पाहिजे, माझं करिअर झालं पाहिजे. कारण काय वाहत गेल्यावर माणसाचं काही भलं होत नाही, मला हे समजलं. माझ्या वडिलांचा एवढा स्ट्रगल होता मला शिकवण्यासाठीचा, आणि लॉचं वर्ष होतं, यांचं पण मेडिकलचं होतं. त्याच्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की आधी आपण हे करायचं. मग वेगवेगळे विषय घेत गेलो, पुढे जात गेलो, खूप मजा मारली, फिरलो आनंदात एकदम, अतिशय चांगलं, पण एक मर्यादेत. कारण मर्यादा ओलांडल्यानंतर माणसाला जे एका गोष्टीचं आपल्याला अट्रॅक्शन असते किंवा प्रेम म्हटल्यावर ज्या गोष्टी असायला पाहिजे त्या गोष्टी, जितना इंतजार में मजा आहे उतना मजा और किसी चीज में नहीं है. कारण मग त्या जुन्या होऊन जातात आणि त्या गोष्टीचा आनंद राहत नाही. म्हणून मला तर असं वाटतं की खरंच सगळ्यांनी प्रेम करणं काही वाईट नाही आहे. प्रेम करा, विचारातून करा, आणि नक्कीच त्याच्यासोबत तुमच्या जीवनात तुमचे काही ध्येय असतील किंवा तुम्हाला एक अंगाने काही घडायचं असेल तर त्याला सुद्धा तुम्ही प्रायोरिटी द्या. कारण नुसतंच प्रेम तर आहेच, ते तर आपल्या जीवनाचा
अविभाज्य अंग आहे तो आपणच आहे, एकरूप आहे, आपण एकच आहेत. परंतु करिअर सुद्धा एका दुसऱ्या दृष्टीनं या सगळ्याचा विचार करूनच यांच्यावरती झालेलं प्रेम आहे. खूप गोड प्रेम आहे आणि खरंच आतापर्यंत त्यातून बाहेर वर बघता नाही आलं. ओके, जसं आता एक किस्सा सांगितला तुम्ही की थेट तुमच्या घरी पोहोचले, तुम्हाला विचारलं आणि त्यानंतर वडिलांची काय रिॲक्शन होती ह्या सगळ्यानंतर, म्हणजे की तुमचं अगदी तुमचं विद्यालयीन प्रेम होतं त्याच्यानंतर मग वडिलांची काय रिॲक्शन आली किंवा वडिलांनी लवकरात लवकर होकार दिला की त्याच्यासाठी थोडंसं स्ट्रगल करावं लागलं का? स्ट्रगलच्या बाबतीत तर तेच सांगतील कारण स्ट्रगल तर होताच, भयंकर स्ट्रगल होता. आणि माझ्या वडिलांना जेव्हा हे आले तेव्हा असं काही वाटलं नाही, कारण मुलगी आहे तिथे येतच असतात, कारण आधीचा काही प्रकार त्यांना माहीतच नव्हता आणि तेवढं फार काही सिरियस नाही घेतलं. परंतु नंतर जे परत 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 क्योंकि मॅन इज डायरेक्ट, न भाडवीट ठेवणारा, की मी मुलीच्या घरी कसा जाऊ न ठरलेला डायरेक्ट घरी येणार माणूस. एक किस्सा आहे त्यांच्याच तोंडून चांगला. असा कोणता किस्सा आहे का तुम्ही डिरेक्टली घरी गेलात आणि तिथे मॅडम नाही, मॅडमच्या ऐवजी मॅडमचे सरच भेटलेले आहे, म्हणजे वडील भेट झाली त्यांची पण मॅडमची भेट झाली नाही, असा काही किस्सा कधी घडला का? एक तर सगळ्यात अगोदर मी सांगतो की अरेंज मॅरेज ही प्रथा कालबाह्य व्हायला पाहिजे. लव्ह मॅरेजच राहायला पाहिजे. कारण लव्ह मॅरेजमध्ये ना, जे मी तुम्हाला सांगितलं ना की जे अंडरस्टँड करून घेण्याची जी हे असते, मजा असते, ती कशातच नाही आहे. आणि त्यामुळं लव्ह मॅरेज करताना यांनी किती जरी नाही म्हणलं तरी मी खूप पप्पी घेतले होते यांचे. म्हणजे आज व्हॅलेंटाईन डे आहे, एक लिबर्टी यांनी जसं पप्पी घेतलं एकदम ठासून सांगितलं, आम्ही सुद्धा डाकूचे खानदान. हा ठीक आहे, हा ठीक आहे, ठीक आहे. पहिली पप्पी अंगावर काटा येणारी पप्पी आहे, ती कोण विसरणार. तर रिॲक्शन काय होतं जेव्हा तुम्ही मी प्रॉब्लेम एकदम मी उडाले, दरवाजा कसा उघडू आणि कसं बाहेर जाऊ हे झालं. पटाकून बाहेर आले. नाही, तर त्याच्यामुळे मला हे सांगायचं आहे त्याच्यात की म्हणजे तुम्ही स्वतःच्या प्रती जेवढे स्थिर राहा असं म्हणतो आपण, पण एक लिबर्टीज सोबत जगायची पद्धत असायला पाहिजे. जसं की मला आठवतंय की आमच्या लग्नाचा एक मोठा किस्सा होता की म्हणजे 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट कसं झालं मी ते सांगू शकतो. कारण आमचं म्हणजे लग्न काही असं जुळलं आणि झालं असं नाही, त्याच्यामध्ये 7-8 वर्षाचा कालावधी आहे. जेव्हा हे पहिल्यांदा माझ्या घरी आले त्याच्यानंतर प्रेम कहाणी सुरू झाली आणि प्रेम कहाणी पुढे होत हे पण मध्ये येत गेले, पण ते घरून असं जुळलेलं नव्हतं, पण ते आपण लवच म्हणू शकतो त्याला. आणि मग आम्ही शेवटी निर्णय घेतला, माझं एज्युकेशन झालं, डिग्री झालं, माझं प्रॅक्टिस, कारण मी तर अंडरवर्ल्ड टेररिझम, क्रॉस बॉर्डर टेररिझम मध्ये डॉक्टरेट केलं. आणि मग असं ठरलं की चला आता करिअर बरं आहे, आपण बऱ्यापैकी स्वतःच्या पायावर सेटलाईट, आपण लग्न केलं पाहिजे. मग म्हटलं लग्न केलं तर हरकत नाही, पण उद्या जर पटलं नाही, उद्या जर काही भानगड झाली तर 10-15 वर्ष तर माणसाचे नक्कीच ते पुढच्या भानगडीमध्ये जातात, म्हणजे विभक्त होण्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये आईवडिलांना त्रास, त्यांच्या आईवडिलांना त्रास, त्यांना त्रास, ह्याच्यावर कंप्लेंट, हे सगळं होण्यापेक्षा आपण काय करूया, एकाच वर्षासाठीचं लिखित लग्न करूया. आणि जर टिकलं तर टिकलं, नाही टिकलं 1 वर्ष खतम, मॅरेज फिनिश. म्हणून आम्ही असं ठरवलं की आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचं. आणि आम्ही त्या काळामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं. पण त्या मॅरेजमुळे खरं सांगते, माझ्या लग्नामध्ये काहीच कुणाला सुधरत नव्हतं. जो तो आमच्या लग्नाच्या वाटेवर होता, हजारो लोक होते, सगळे टीव्ही चॅनल्स होते, आंदोलन एका साईडला होत होतं, मुर्दाबादचे नारे देत होते. आणि कारण हिंदुत्वाच्या विरोधात आहे, असं कसं होणार आहे, 1 वर्षाचं लग्न कुठं असतं का, हे काय चालवलंय, हे सगळं होतं, बहिष्कार होता. परंतु लग्न मात्र व्हेरी जमके. माझे सासरे आहेत, माझे वडील होते आणि लग्न एकदम छान लग्न झालं, खूप हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये. जसं आता मॅडम म्हटलं की 1 वर्षाचा जो कॉन्ट्रॅक्ट होता त्यात अप अँड डाऊन्स, म्हणजे अगदी काही चूक झाली असेल किंवा काही गोष्टी असेल, कशा तुम्ही एकमेकांना समजून घेतलं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, किंवा काही तडजोडी कराव्या लागल्या का ह्या सर्व गोष्टींमध्ये? नाही, जोडच झाली ना, कारण झेनच पोटात राहिली. त्याच्यामुळं तोडची विषयच नव्हता. आणि झेन जी राहिली ती म्हणजे माझे वडील जे देहदाते पहिले लोकप्रतिनिधी म्हणून NU सदावर्ते होते,
ते ज्यांनी देहदान केलेलं आहे ते एवढे फ्रेंडली होते. कारण पहिली गोष्ट तर यांच्या फॅमिलीला आमच्या कुटुंबाबद्दल जेव्हा माहिती झालं की आमची फॅमिली, लक्षात ठेवा की आता हे फार दूरची जनरेशन नाहीये. माझे सख्या चुलत्यांना, सगळ्या चुलत्यांना वडील बाल गुन्हेगार होते, म्हणजे जन्मठेप झालेले लोक होतो आम्ही. तर त्याच्यामुळे एक ऑब्व्हियसली म्हणजे माझे वडील त्यातले त्यात मग पैलवान होते. मग त्यातले त्यात आमच्या कुटुंबाची एक दुसरी हिस्ट्री होती की त्या काळामध्ये ऑर्केस्ट्रा होता आमचा, ललित कला नृत्य दर्शन म्हणून. त्या ऑर्केस्ट्राचे ते डायरेक्टर होते आणि मग रंगीले होते एकदम. मी जसा गुणरतन, ते त्याच्या उलट रंगीले रतन असल्यासारखे निवृत्ती होते. तर माझी झेन त्यांना निवृत्ती रतन म्हणायची. तर सांगायचं की त्या अशा सगळ्या वातावरणामध्ये की एकतर ह्यांच्या वडिलांकडून होकार मिळणं. कारण एक वेळेचा किस्सा आहे की त्यांची एक वेलविशर मैत्रीण होती. त्या मैत्रिणीसोबत माझे पप्पा असे हातात हात घालून असे व्हॅलेंटाईनच समजा ना जात होते. त्याच्यामध्ये यांच्या वडिलांनी पाहिलं. त्यांच्या वडिलांनी यांना सांगितलं, हे तुझे सासरे त्यांच्या मैत्रिणीसोबत हातात हात घालून जात होते रेल्वे स्टेशनला. कारण ते त्या काळातल्या ऑर्केस्ट्रा या इंडस्ट्रीशी संबंधित होते. तिथं त्यांना म्हणजे ते एवढं, म्हणजे त्यांचे किस्से जर ऐकले त्यांच्या मैत्रिणी, म्हणजे ते गेल्याच्या नंतर सुद्धा यांनी त्यांच्या अनेक मैत्रिणींना बोलवलं. कारण ऑब्व्हियसली प्रोड्युसर होते, डायरेक्टर होते. तर त्या तत्कालीन नट्या जे होत्या किंवा ते हे होत्या तर त्या संबंधित असायच्या. त्याच म्हणजे ते नातं त्या तुम्ही बघाल त्या दृष्टीचं असतंय. दृष्टी चांगली असेल तर तुम्हाला जग चांगलंच दिसतंय. म्हणून मी काय म्हणतो की हे पवित्रता, ह्या सगळ्या गोष्टी दुरून डोंगर वेगळा दिसतो आणि डोंगरावर गेल्याच्या नंतर डोंगर वेगळा असतो. त्या प्रकारचं सगळं माणसाचं आयुष्य असते आणि त्या आयुष्याला आपण कसं एन्जॉय करत न्यावं ते प्रत्येकानं ठरवायचं असतंय. त्यामुळेच मी म्हणतो की व्यक्तिगत आयुष्यामध्ये कोणाची भाडबीड ठेवायची नाही, कोणाला सालं मोजायचं नाही. त्या प्रकारचं आपण जीवन जगत आलो. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मी आणि जयश्री 5 वर्ष फिरलो. 5 वर्ष मी तिचे मुख्य घेतले. 5 वर्ष आम्ही मस्त फिरायचो, 100-200 किलोमीटर बाईकवर जायचो, हाणामाऱ्या केल्या, पोलिसांना वाचण्यासाठी गाड्या घेऊन पळायचो. त्याच्यात अपघातही पाहिले, त्याच्यात सगळ्या अनेक गोष्टी पाहिल्या, परंतु एकमेकाची साथ सोडली नाही. आता ज्याला आपण डेटवर जातो म्हणतो तशा प्रकारचं तर आम्ही अनेक वेळेस म्हणजे दिल्लीला गेलो, म्हणजे एकांत शोधत राहिलो, काम करत राहिलो, एकांतही शोधत राहिलो. सांगायचं तात्पर्य, डेटवर जाणे ही संस्कृती बनली पाहिजे. डेटवर जाणे ही संस्कृती ह्याच्यासाठी की ती आजची गरज आहे. आजची गरज चूल आणि मूल नाही आहे. आजची गरज तुम्ही आताच्या पुढाऱ्यांच्या जर पत्नी पाहिल्या आतापर्यंतच्या, म्हणजे 80च्या दशकापर्यंतच्या, तर मग ते हिरो हिरोईन्स जरी पाहिले तुम्ही, तर हिरोईन्स ह्या नेहमी एकदा लग्न झाल्याच्या नंतर त्या हिरोच्याच काहीतरी म्हणजे नाही हे बनून ऍसेट किंवा लायबिलिटी किंवा ऍसेट बनून राहतात. परंतु त्या इंडिपेंडेंटली स्वतःला खुलून दाखवू शकत नाहीत. किंवा पुढाऱ्यांच्या पत्नी पहा, त्या ऍक्टिव्ह असतात. लग्न झाल्याच्या नंतर त्या पुढाऱ्यांच्या बायका कधीतरी त्यांचं म्हणजे 59 गेल्याच्या नंतर, आपण मला नावं घ्यायची नाहीत, पण आता काही पुढाऱ्यांच्या पत्नी दिसतात म्हणजे वय पुढे गेल्याच्या नंतर, लेकरं मोठे झाल्याच्या नंतर. माझी दृष्टी ही होती की ही जसा हे उजवा हात आहे, हे तसा डावा हात आहे, हे डावा हात आहे तसा उजवा हात आहे, ये कहीं अपने से कम ना रहे और अपन इसे ना दबाए. भाई रुको, तुम क्या कम ना रहे, हम भी तो डॉक्टरेट है अंडरवर्ल्ड टेररिज्म, क्रॉस बॉर्डर टेररिज्म में अपनी खुद पहचान बनाने की दानत हम रखते हैं मिस्टर हाँ, ये गुंडरतन. तो बात है. और उस टाइम में तुम्हाला सांगते, त्या काळामध्ये लग्नाच्या आधी अंडरवर्ल्डच्या मॅक्झिमम केसेस मी चालवायचे. तेव्हा पोलीस प्रोटेक्शन होतं आणि मीडिया तेव्हा सुद्धा मागे धावायची. जेव्हा की मी एकटी होते मुंबईमध्ये. आणि तुम्हाला सांगते, जेव्हा माझी अंडरवर्ल्डमध्ये स्टडी चालू होते, म्हणजे अंडरवर्ल्ड टेररिझम, क्रॉस बॉर्डर टेररिझम, अत्यंत सेन्सिटिव्ह विषय. त्या काळामध्ये अंडरवर्ल्ड नाव सुद्धा कुणी घेण्यासाठी घाबरत होतं. आणि मग इंटरव्ह्यू करायचे, मग कुठे करायचंय, अर्थर रोड जेलमध्ये इंटरव्ह्यू सुद्धा केलेला आहे मी, एरवाडामध्ये सुद्धा मी इंटरव्ह्यू केलेला आहे. आणि मला माहित होतं, बघा मी आले एवढ्या छोट्या ठिकाणाहून, मला माझ्या वडिलांनी दिलेली लिबर्टी आहे आणि त्याचा पुरेपूर वापर झाला पाहिजे. लेडीज म्हणजे महिला कुठेही कमी आहे हे दिसल्या गेलं नाही पाहिजे. कारण जे मी बघत होते ते म्हणजे माझी तेव्हापासूनच दृष्टिकोन असा होता की मला पण 2 हात आहेत, मला पण 2 पाय आहेत, मला पण ब्रेन आहे आणि माझ्यामध्ये पण क्षमता आहे. आणि मला सुद्धा जो जोडीदार आहे तो माझ्याच म्हणजे याचा प्रमाणे मिळाला होता.
म्हणून मी त्याला पूर्ण साथ देणं आणि त्याची पूर्ण साथ देणं हे मला आधीपासूनच अपेक्षित होतं. आणि खरंच माय लव्ह इज ॲज पर माय विल अँड माय विश. सर, पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रात तुमची एकच चर्चा असते ती तुम्ही फॅशन म्हटली की तुमचा गॉगल आलाच. तुमच्या गॉगल आणि तुमच्या दृष्टिकोनातून, तुमच्या चष्म्यातून व्हॅलेंटाईन डे हा कसा असावा आणि कसा साजरा केला पाहिजे, तुमचं काय मत यावर? व्हॅलेंटाईन डे हा कौटुंबिक सण व्हायला पाहिजे, वैश्विक सण आहे. व्हॅलेंटाईनचा अर्थ प्रेम म्हणजे एक लक्षात घ्या, प्रेम प्रेम प्रेम. मग ते प्रेम शिक्षकाचं आणि विद्यार्थ्याचं आहे. जसं आज माझे गुरुवर्य केमिस्ट्री ज्यांनी मला शिकवली 12वीला, त्यांनी आज माझा सत्कार करताना त्यांनी सांगितलं, म्हणजे त्यांच्या मिसेस म्हणाल्या की हे कसं व्हॅलेंटाईन प्रेम आहे. तसंच हे मित्रमैत्रिणीचं प्रेम असू शकतं. तसंच त्या पुढे जाऊन एखाद्या प्रेमी युगलाचं प्रेम असू शकतं, ज्याला मी लवेरिया म्हणतो. आणि मला असं वाटतं की लवेरियाचं जे फॉर्म्युला असावा तो डेटवर जाणे, मुक्त स्वातंत्र्य असणे, कायद्याने काहीतरी डेटवर जाताना एक म्हणजे गोपनीय पद्धतीचं एक रजिस्ट्रेशन असावं. म्हणजे उद्या एका पार्टनरने दुसऱ्या पार्टनरला एखाद्या वेळेस नाही जमलं म्हणून बेबनाव झाला म्हणून त्रास देऊ नये. त्याचबरोबर मला त्याही पुढे जाऊन म्हणायचं आहे की लिव्ह इन रिलेशनशिप हे येणाऱ्या काळचा फ्युचर कन्सेप्ट आहे. लक्षात घ्या. समजा म्हणजे मी तुम्हाला सांगतो की म्हणजे IITians जे इंडियन IITians होते, तर फॉरेनमधल्या मुली ज्या आफ्रिकेमध्ये होत्या 74 मध्ये, तर आमचे काही म्हणजे गुरुवर्य असल्यासारखे काही संबंधित आहेत, ते सांगतात की फॉरेनर मुलींना ते 100 वर्ष पुढे असल्यामुळे ते म्हणायच्या म्हणे की ठीक आहे, आय वॉन्ट अ बेबी फ्रॉम यू. म्हणजे सिंगल मदर होण्याचं सुद्धा, आणि मला लग्न नको, फक्त पण बेबी पाहिजे. मग लिव्ह इन रिलेशनशिप बाबतीमध्ये सुद्धा एक सुप्रीम कोर्टाने त्याचं सांगितलेच की काही म्हणजे जरी भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कायदा जरी नसला तरी सुप्रीम कोर्टाने काही अंशी प्रोटेक्शन ग्रँट केले. परंतु डेटवर जाणे आणि लिव्ह इन रिलेशनशिप ह्या दोन गोष्टी, ह्या लवेरियाचा फॉर्म्युला असला पाहिजे आणि फुल्ली प्रोटेक्टेड असलं पाहिजे. म्हणजे मिठी मारण्यासाठी जर बँडस्टँडवर गेलं तर कुणीतरी टार्गेट पोरांनी येऊन त्यांची मिठी सोडवायचा प्रयत्न करू नये. कारण प्रेम आणि लवेरियाचं जे टॉनिक असते ना, ते मी तर म्हणेल की नाही बस म्हणजे आय डोंट वॉन्ट टू से की पोटॅशियम सायनाइड पेक्षा सुद्धा म्हणजे हे असतंय, ज्याला म्हणतो तीव्र असते, त्या अर्थानं म्हणतो. त्याच्यामुळे कुणी ठेकेदारांनी लवेरियाच्या मध्ये येऊ नये, जातीनं मध्ये येऊ नये आणि ऑनर किलिंग पर्यंत आता गोष्टी चालल्या, ते होऊ नये. त्याच्यामुळे मुक्तपणे प्रेम करू द्या रे, प्रेम करा रे, प्रेम करत राहा रे, हेच मला असं वाटतं की खरं व्हॅलेंटाईन आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा असं म्हणेल की डेटवर जाण्यासाठी कायदा करा, त्याचबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपसाठी मुक्त स्वातंत्र्य द्या आणि त्याही पुढे जाऊन ऑनर किलिंग होणार नाही आणि सर्व अंकाश सुरक्षित प्रेमी युगल राहील. आणि खरं सांगतो, अमेरिकेचं जर काही गमक असेल तर हे फ्रेंडली ओपन थॉट हीच कन्सेप्ट आहे. आणि मला असं वाटतं की प्रेमाला काय म्हणतात त्याला, उफळून येणारं प्रेम जोपर्यंत तुम्ही स्वातंत्र्य देणार नाही, स्वातंत्र्य एन्जॉय करणार नाही, तुम्हाला सांगतो तोपर्यंत आयुष्याची खरी मजाच, ज्याला आपण म्हणतो की नाही लोणचं कसं खातो आपण, ती चवच येणार नाही. ते चुपके म्हणतात ना, चुपकेचा आनंद आहे ना, अफलातून आहे, अफाट आहे आणि अमर्याद आहे आणि अगणिक आहे. आणि म्हणून चुपके प्यार करो यारो, चुपके प्यार करो यारो, दिल भर के प्यार करो यारो, दिल भर के प्यार करो यारो. कोई आड़ा आया तो उसे आड़ा करो यारो, लेकिन अपना प्यार मत भूलो यारो, अपना प्यार मत भूलो यारो. जैसे मैंने मेरे जयश्री को हरदम अपने इनर हार्ट में और अपने ब्रेन में रखता हूं. कभी कभी लड़ लेती है, फिर भी हम डाकू के खानदान के हैं, थोड़ा बहुत तो हमको लोग सुना देते हैं. तो मेरी प्यारी जयू. हाँ, ये तो रेमंड शॉप के अंदर शादी के पहले पिट डाला था भाई, पिट डाला था. नक्की किस्सा आहे तो सांगा बरं एकदा थोडा. मी रेमंड शॉपमध्ये थांबलो होतो आणि हिला सकाळी मला भेटायचं होतं, मी भेटलोच नाही जाणून बुजून. आणि ही ट्रॅव्हल्समधून उतरली आणि हिला
तिच्या गावी जायचं होतं आणि मी हिला समजलं की मी रेमंड शॉपमध्ये आहे. ही एवढी रागात आली, म्हणजे प्रेम एवढं अग्रिगेट झालं, अग्रेसिव्ह झालं की येऊन लपा तिचं मारणं म्हणजे काय, गालं पकडणं आणि मग गालं पकडली की मी मुक्के घेणं, असं ते भांडण. दुसरं काय असतं, शर्टाचं बटन तुटलं तरी मी किती मुक्के घेतले त्याचं काय. किती घेतले तुम्हाला माहिती, आठवलं, काउंट केलं का तुम्ही? गेल्या आधी तर शर्टाचे बटन सगळे फाडून टाकले. आय एम व्हेरी पॉझिटिव्ह. आणि सगळ्यांनी आपल्या प्रेमाच्या बाबतीत पॉझिटिव्ह असायला पाहिजे. जर दोघांमध्ये आधीच जर प्रेम झालं तर मग दोघांनी पण पॉझिटिव्ह असणं त्याच्यामध्ये काही वाईट नाही. कारण पॉझिटिव्ह असल्याशिवाय तुम्हाला फिलिंग येणार नाही. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अजून प्रेम वाढणार नाही. आणि मला जायचं, मी गेले औरंगाबादवरून, मला जायचं गावी आणि मला आला नाही भेटायला, सांगितलं येतो भेटायला, तिथे गप्पा मारत बसला. तसंही मी गेले असते तर मागे गाडी लागलीच असती, माझ्या गाडीच्या मागे, तो काही प्रश्नच नव्हता. पण तिथे का नाही आला म्हणून फाईट. हे छोटे मोठे किस्से आहेत ना, ते खूपच गोड असतात आणि आनंददायी असतात. नक्कीच. जसं आता तुम्ही एक किस्सा सांगितलात कपड्यांवरूनच, अगदी तुम्ही कपड्यामध्ये असेल किंवा फॅशन म्हटली की तुमचं संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही प्रसिद्ध आहात. फॅशन सेन्स कोण एकमेकांना सांगतं किंवा तुम्ही स्वतः डिसाईड करता किंवा तुम्ही सरांना सांगता किंवा सर मॅडमना सांगता, काय नक्की? बघा, तसं तर आहे ना, तिचं फार मायन्यूट ऑब्झर्वेशन आहे. आणि तुम्हाला मी सांगतो की आज मला सांगायला तुम्हाला आवडेल की इंटरनॅशनल मार्केटमध्ये, चायनामध्ये सुद्धा तिच्या आवडीनिवडीचे कपडे आता इंडियन मार्केटसाठी चायनामध्ये ती पॅटर्न करून देते. आणि तिचं म्हणणं आहे की बेसिक ह्युमन, परंतु ह्युमन विथ अ डिग्निटी, नॉट अगेन्स्ट द फॅशन बट विथ अ फॅशन. म्हणजे त्या फॅशनच्या बाबतीमध्ये माणसाने मागे राहू नये, कारण जीवन एक आहे आणि कुणीतरी म्हणतंय म्हणून असंच वागलं पाहिजे, हेच कलर वाटले पाहिजे, तेच कलर वाटले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींना थारा नसावा आणि मुक्तपणे फॅशन करता यावी, ह्याच्यासाठी ती चुजी आहे. मला वाटतं की सगळ्यात जास्त कपड्यांचं आणि डिझाईन्स, इवन आता हे घातलेलं आहे ना, हे चायनामध्ये बनलेला ड्रेस आहे. परंतु आपणाला सांगायला आवडेल की चायनामध्ये ज्यावेळेस हा ड्रेस तयार झाला, म्हणजे ज्यावेळेस त्या कंपनीमध्ये, कारण तिचं छोटं मोठं परत एक दुसरं एक रिलेशनशिप आहे ट्रेडिंगवरली, तर त्यांना ज्यावेळेस हे ड्रेस माझ्यासाठी येतंय समजलं तर तिने सांगितलं नाही, हे परत तुम्ही अशा प्रकारचं याला हे करा, पोस्चर करा. आणि अशा प्रकारचं ऍडिशनल पोस्चर करून हे मागवण्यात आलं. सांगायचं तात्पर्य की जगामध्ये तुम्हाला हा ड्रेस दिसेल चायनाने केल्यामुळं, परंतु हे पोस्चर लावून हा ड्रेस तुम्हाला दिसणार नाही. लेदर लुक जे दिलं लेदर ना, लुक हे दिसणार लुक, हा लेदर आणि हा पार्ट लेदर आणि हे बटन सगळे यांच्यासाठी चेंज करायला तिथे तुम्ही स्वतः डिझाईन करता, डिझाईन म्हटलं तरी चालेल. हो, मी डिझाईन करते. अच्छा. मला तो बाय बर्थ सेन्स आहे ओके. डिझायनिंगचा. आणि मॅडमला आता मॅडम guide तुम्हाला करतात मला, सांगतात, असं नाही. मॅडमला तुम्ही गाईड कधी केलं? हो, मी केलेलं आहे अनेक वेळेस. कलरमध्ये, कारण ड्रेसेसमध्ये. कलरमध्ये आणि कधी फ्रॉक घालायचा, कधी तू फुल घालायचं, कधी काय घालायचं, हे पण ते सांगतात. आणि ते सांगितल्यामुळे मी आवडीनं तेच घालते, कारण त्यांना जे आवडतं ते मला आवडतं. आणि बिग बॉस मध्ये पण तुम्ही होतात तेव्हा देखील अनेक महागडे कपडे तुम्ही घातले होते आणि त्यात मॅडमची तुम्हाला आठवण यायची, ड्रेस बद्दल तुम्ही अनेकदा सांगितलं, आणि तेव्हा तुम्ही बिग बॉस मध्ये मोठमोठ्याने मॅडमला आवाज द्यायचा. तो नक्की काय किस्सा असायचा तो जरा सांग. मिसिंग मी काय न्यूज 18 लोकमतनी तर म्हणजे महागाडे कपडे, काय महागाडा वकील म्हणलं होतं, आज महागाडे कपडे म्हणते न्यूज 18. फरक काही नाही. मला वाटतं 3-4 दिवसाच्या आधीच ती स्टोरी केली न्यूज 18नी. सांगायचं तात्पर्य की बॉटम ऑफ द हार्ट, ज्याला तुम्ही प्रेम करताना त्याला तुम्ही मिस करण्याऐवजी त्याची तुम्ही उपासना करता. मिसिंग म्हणणार नाही मी. प्रेमामध्ये तुम्ही जरी एकांतात असले तरी सुद्धा, जसं मॅडम घडी असं करते, तर ते मिसिंग नाही करायचं, ती उपासना करायची, आठवणी करायचं, आठवणीमध्ये जगायचं. तसं मला बिग बॉसमध्ये जयश्री हे नेहमी श्वासात आणि लक्षात असल्यामुळं, आणि त्याच्यामुळे तिने जे ट्रिक्स दिले होते त्या ट्रिक्समुळं मला बिग बॉस सुद्धा बॉस होऊ शकला नाही. काय ट्रिक्स दिल्या होत्या तुम्हाला मॅडमने? त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, यू डोंट गो इन एनीबडीज अंडर इम्प्रेशन. कुणीच तुमच्यापेक्षा चुकेगा नाही साला. ज्या प्रकारे तुम्ही बिग बॉस मध्ये मॅडमला ओरडायचा, प्रपोज करायचा, एकदा प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा जरा. अरे साला, ये प्रेक्षकों की बात तो है ही, लेकिन हमारे दिल की भी बात है. अरे जो दिल से आवाज निकलती है,
ये दिल से जो आवाज निकलती है ना, वो किसी की मांगाई हुई नहीं होती। अरे जय श्री, अरे कल भी प्यार करते थे हम तुमसे, आज भी प्यार करते हैं, मरते दम तक प्यार करते रहेंगे, और ऊपर वाला ने चाहा तो आने वाले जन्म में भी हम तुमसे प्यार करते रहेंगे। आई लव यू, आई लव यू, And that's why I love you. आई लव यू। नक्कीच. तर हे होते ऍडव्होकेट गुणवंतरत्न सदावर्ते आणि त्यांच्या सहपत्नी होते. त्यांनी देखील प्रेम अगदी करत राहा असं देखील सांगितलं नाही. त्यानंतर डेटवरती लग्नाआधी असो किंवा लग्न करण्याआधी असो डेटवरती जायलाच पाहिजे हा देखील त्यांनी थेट प्रश्न जो आहे आपल्याला सांगताना पाहायला मिळाले. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह श्रीकृष्ण औटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.